नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वा विषय समाजशास्त्र यामधील प्रकरण 5वे भारतातील सामाजिक चळवळी यामधील संपूर्ण स्वाध्यायाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। यामध्ये पहिला प्रश्न दिला आहे, अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा। आणि विधान दिलं आहे, चिपको आंदोलनाचे उद्दिष्ट म्हणजे रिकामी जागा। काय आहे विधान? चिपको आंदोलनाचे उद्दिष्ट म्हणजे, आणि पर्याय दिले आहेत। एक आहे महिला सबलीकरण, दुसरा पर्याय आहे कामगार हक्क, आणि तिसरा पर्याय आहे पर्यावरण वाचवणे। तर याचं उत्तर आहे पर्यावरण वाचवणे। तर उत्तर आपल्याला असं लिहायचं आहे, चिपको आंदोलनाचे उद्दिष्ट म्हणजे पर्यावरण वाचवणे। आता दुसरं विधान, भारतीय लोकदलाची स्थापना रिकामी जागा यावर्षी झाली। दुसरं विधान पुन्हा एकदा वाचते, भारतीय लोकदलाची स्थापना रिकामी जागा यावर्षी झाली। पर्याय 1954, 1964, 1974। याचं उत्तर आहे 1974। तर उत्तर असं लिहायचं आहे, भारतीय लोकदलाची स्थापना 1974 या वर्षी झाली। आता प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे, पुढील प्रत्येक गटातील चुकी जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा। खाली अ आणि ब गटात जोड्या दिलेल्या आहे, आपण पाहूयात। अ गट आहे स्त्री चळवळ, आणि ब गटात दिलेले आहे लैंगिक समानता। ही जोडी चुकीची आहे। स्त्री चळवळ अ गटात बरोबर आहे, आणि ब गटात पाहिजे होतं तर स्वातंत्र्यपूर्व भारत। काय पाहिजे होतं तर स्वातंत्र्यपूर्व भारत, म्हणून ही जोडी चुकीची आहे। आता दुसरी जोडी, आंतरराष्ट्रीय स्त्री दशक। अ गटात दिलेलं आहे आंतरराष्ट्रीय स्त्री दशक, आणि ब गटात दिलेलं आहे 1991 ते 2001। ही जोडी बरोबर आहे। तिसरी जोडी आहे टूवर्ड्स इक्वॅलिटी, आणि ब गटात दिलं आहे भारतीय स्त्री दर्जा विषयक अहवाल। काय आहे तिसरी जोडी टूवर्ड्स इक्वॅलिटी, आणि ब गटात दिलं आहे भारतीय स्त्री दर्जा विषयक अहवाल। ही जोडीसुद्धा बरोबर आहे। आणि चौथी जोडी आहे स्त्रीवादी चळवळ, आणि ब गटात दिलं आहे स्वातंत्र्योत्तर भारत। ही जोडीसुद्धा बरोबर आहे। तर या जोड्यामध्ये जी पहिली जोडी आहे स्त्री चळवळ आणि ब गटात लैंगिक समानता, ही जोडी चुकीची आहे। याऐवजी आपल्याला लिहायचं आहे स्त्री चळवळ, आणि ब गटात लिहायचं आहे स्वातंत्र्यपूर्व भारत। प्रश्न पहिल्यामध्ये क दिलेला आहे, प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा। आणि खाली एक चौकट दिलेली आहे, त्यामध्ये काही संज्ञा लिहिल्या आहेत, त्या प्रथम आपण पाहूयात। एस ए डांगे, पहिली संज्ञा आहे एस ए डांगे, दुसरी संज्ञा आहे सरला देवी, आणि तिसरी संज्ञा आहे मेधा पाटकर। आणि यामध्ये पहिला प्रश्न दिला आहे किंवा विधान दिलेलं आहे, नर्मदा बचाओ आंदोलनाचे नेतृत्व। काय आहे? नर्मदा बचाओ आंदोलनाचे नेतृत्व, आणि त्याचं उत्तर आहे मेधा पाटकर। हे उत्तर आपण दिलेल्या चौकटीमधून शोधून लिहायचं आहे। दुसरं विधान आहे कामगार संघटना चळवळीतील योगदान। काय आहे दुसरं विधान? कामगार संघटना चळवळीतील योगदान। याचं उत्तर आहे एस ए डांगे। काय उत्तर? एस ए डांगे। प्रश्न पहिल्यामध्ये ड दिलेला आहे, अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा। आणि यामध्ये पहिलं विधान दिलं आहे, 1935 मध्ये झालेल्या पहिल्या किसान काँग्रेसमुळे युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली। काय विधान? 1935 मध्ये झालेल्या पहिल्या किसान काँग्रेसमुळे युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली। तर या विधानामध्ये युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेसची या शब्दाखाली अधोरेखित केला आहे। हा शब्द अधोरेखित केला आहे, त्या ठिकाणी उत्तर आहे अखिल भारतीय किसान सभाची स्थापना झाली। तर उत्तर आपल्याला असं लिहायचं आहे, 1935 मध्ये झालेल्या पहिल्या किसान काँग्रेसमुळे अखिल भारतीय किसान सभाची
किंवा सभेची स्थापना झाली. दुसरं विधान आहे वुमेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना तत्कालीन बॉम्बेत झाली. यामध्ये बॉम्बेत हा शब्द अधोरेखित केला आहे आणि त्याचं उत्तर आहे मद्रासमध्ये. कुठे झाली? मद्रासमध्ये. तर उत्तर आपल्याला असं लिहायचं आहे वुमेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना तत्कालीन मद्रासमध्ये झाली. अशा प्रकारे आपण वस्तुनिष्ठ प्रश्नांचा पहिला प्रश्न कंप्लीट केलेला आहे, पूर्ण केलेला आहे. प्रश्न दुसरा आहे टिपा लिहा आणि टिपा लिहामध्ये पहिली टीप दिली आहे शेतकरी आंदोलन. काय पहिली टीप? शेतकरी आंदोलन. उत्तर भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतीय समाजातील बहुसंख्य लोक शेतीशी संबंधित व्यवसायांशी संलग्न आहेत. शेतकरी हा भौगोलिकदृष्ट्या विखुरलेला वर्ग आहे. तरीही असंतोषाला प्रतिसाद म्हणून एकत्र येण्याची उदाहरणे भारतीय इतिहासात सापडतात. स्वातंत्र्योत्तर कालखंडात शेतकरी व शेतमजुराच्या परिस्थितीत फारशी सुधारणा न झाल्याने शेतकरी संघटना अधिक संघटित झाल्या. शेतकरी आंदोलनाला संघटित स्वरूप अखिल भारतीय किसान सभेच्या स्थापनेनंतर 1936 मध्ये प्राप्त झाले. ब्रिटिश राजवटीत शेतकऱ्यांनी गांधीजीच्या नेतृत्वाखाली बिहारमधील चंपारण्य आणि गुजरातमधील खेडा जिल्ह्यात आंदोलने केली. अशा प्रकारे आपल्याला शेतकरी आंदोलनाविषयी लिहिता येते. दुसरी टीप आहे सामाजिक चळवळीची वैशिष्ट्ये. उत्तर सामाजिक चळवळीची वैशिष्ट्ये स्वरूप, गती आणि कार्यप्रणाली विभिन्न असते. सामाजिक चळवळीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. पहिलं, मूलतः सामूहिक स्वरूप. सामाजिक चळवळ ही एक व्यक्तिनिष्ठ कृती नसून या सामूहिक कृती समाविष्ट असते. सामाजिक चळवळीत संपूर्ण समूह सहभागी असावा लागतो. दुसरं वैशिष्ट्य आहे सामाजिक बदल. सामाजिक चळवळीचा उद्देश बदल घडवून आणणे असतो. काय असतो सामाजिक चळवळीचा उद्देश? बदल घडवून आणणे. चळवळ सामान्यपणे प्रस्थापित अधिक्रमात बदल करण्याची मागणी करते किंवा सत्ताधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या बदलास प्रतिरोध करते. तिसरं आहे नियोजित आणि हेतुपरस्पर कृती. काय तिसरं वैशिष्ट्य? नियोजित आणि हेतुपरस्पर कृती. सामाजिक चळवळी प्रभावीपणे अंमलात येण्यासाठी पूर्वनियोजित असणे आवश्यक आहे. चळवळ ही उत्स्फूर्त नसून तिला विशिष्ट हेतू असतो. चौथं वैशिष्ट्य आहे विचारप्रणाली आणि उद्दिष्टे. सामाजिक चळवळीला विचारसरणीचं पाठबळ असावे लागते. विचारसरणी चळवळीचे उद्दिष्ट सफल करण्यासाठी मदत करते. चळवळ उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तो एक संच असतो. अशा प्रकारे सामाजिक चळवळीची उद्दिष्टे वरील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला लिहिता येतात. प्रश्न तिसरा आहे फरक स्पष्ट करा आणि फरक स्पष्ट करामध्ये दिलेले मुद्दे आहेत भारतातील महिला चळवळीचा स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर टप्पा. आपल्याला यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. तर ते काय करायचं आहे? भारतातील महिला चळवळीचा स्वातंत्र्यपूर्व टप्पा आणि भारतातील महिला चळवळीचा स्वातंत्र्योत्तर टप्पा या मुद्द्यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. तर भारतातील महिला चळवळीचा स्वातंत्र्यपूर्व टप्पामध्ये पहिला मुद्दा आहे स्त्री चळवळीचे नेतृत्व उच्च जातीच्या किंवा उच्चभ्रू पार्श्वभूमी असलेल्या स्त्रियांनी केले. स्त्री चळवळीचे नेतृत्व उच्च जातीच्या किंवा उच्चभ्रू पार्श्वभूमी असलेल्या स्त्रियांनी केले. तर भारतातील महिला चळवळीच्या स्वातंत्र्योत्तर टप्प्यामध्ये पहिला मुद्दा दिला आहे स्त्री चळवळीचे नेतृत्व ही विशिष्ट जाती किंवा वर्गाची मक्तेदारी राहिली नाही. आता भारतातील महिला चळवळीचा स्वातंत्र्यपूर्व टप्प्यामध्ये दुसरा मुद्दा दिला आहे महिलांवरील अन्यायकारक सामाजिक रूढी व परंपरा निर्मूलन करण्याचे कार्य समाजसुधारकांनी व ब्रिटिश सरकारने केले. आता भारतातील महिला चळवळीचा स्वातंत्र्योत्तर टप्प्यामध्ये दुसरा मुद्दा दिला आहे महिलांना समान अधिकार, महिला कल्याण आणि सक्षमीकरणास भारत सरकारने सहाय्य केले. आता भारतातील महिला चळवळीच्या स्वातंत्र्यपूर्व टप्प्यामधील तिसरा मुद्दा आहे स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाल्याने स्त्रियांमध्ये आत्मप्रतिष्ठा व आत्मभावाची जाणीव विकसित होते. भारतातील महिला चळवळीचा स्वातंत्र्योत्तर टप्प्यामध्ये
तिसरा मुद्दा आहे स्त्रियांच्या अधिकारासाठी सतत संघर्ष करणाऱ्या महिलांमध्ये स्वसामर्थ्याची जाणीव विकसित झाली. आता भारतातील महिला चळवळीच्या स्वातंत्र्यपूर्व टप्प्यामध्ये चौथा मुद्दा दिला आहे शिक्षणाच्या अभावी आपल्या अधिकाराविषयी जागरूकता महिलांमध्ये कमी असल्याने स्त्री शिक्षणास प्राधान्य देण्यात आले. आता भारतातील महिला चळवळीच्या स्वातंत्र्योत्तर टप्प्यामध्ये चौथा मुद्दा दिला आहे स्वातंत्र्योत्तर कालखंडात महिलांमध्ये साक्षरतेचा प्रसार झाल्याने त्या स्त्री सक्षमीकरणाविषयी आग्रही आहेत. अशा प्रकारे आपण भारतातील महिला चळवळीचा स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर टप्पा पूर्ण केला आहे. अशा प्रकारे आपल्याला सविस्तर फरक स्पष्ट करा लिहिता येते. प्रश्न चौथा आहे खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. आणि संकल्पना आहे सामाजिक चळवळ. उत्तर सामाजिक चळवळ ही संज्ञा सर्वप्रथम लॉरेन्स ऑन स्टीन या जर्मन समाजशास्त्रज्ञाने वापरली. सोशल मूवमेंट फ्रॉम 1789 टू द प्रेझेंट या पुस्तकात सामाजिक चळवळ या संज्ञेचा संदर्भ पाहायला मिळतो. ही संज्ञा 19व्या शतकाच्या पूर्वार्धात युरोपमध्ये लोकप्रिय झाली. सामाजिक चळवळीची विशिष्ट अशी एक व्याख्या करता येत नाही. सामाजिक चळवळीच्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या पुढीलप्रमाणे. पहिली व्याख्या केलेली आहे टर्नर आणि किलियन यांनी. ती पुढीलप्रमाणे सामाजिक चळवळ म्हणजे समाजात किंवा त्यातील एखाद्या समुदायामधील बदलाला चालना देण्यासाठी किंवा प्रतिकार करण्यासाठी त्याच समाजातील सातत्यपूर्ण कार्यरत सामूहिक घटक. सामाजिक चळवळीची टर्नर आणि किलियन यांनी केलेली व्याख्या पुन्हा एकदा वाचते. सामाजिक चळवळ म्हणजे समाजात किंवा त्यातील एखाद्या समुदायामधील बदलाला चालना देण्यासाठी किंवा प्रतिकार करण्यासाठी त्याच समाजातील सातत्यपूर्ण कार्यरत सामूहिक घटक. आता दुसरी व्याख्या केली आहे हर्बर्ट ब्लूमय यांनी. दुसरी व्याख्या कोणी केली आहे हर्बर्ट ब्लूमय. आणि त्यांनी अशी व्याख्या केली आहे की सामाजिक चळवळ म्हणजे सामाजिक नवनिर्मितीसाठी कार्यरत सामूहिक गट. त्यांची व्याख्या अशी आहे की सामाजिक नवनिर्मितीसाठी कार्यरत सामूहिक गट. सामाजिक चळवळीची तिसरी व्याख्या केली आहे सिडनी हॅरो यांनी. ती अशी केली आहे सामाजिक चळवळ म्हणजे सत्ता अधिकार तसेच प्रस्थापित सांस्कृतिक संकेतांना सामायिक हेतूने व सामूहिक पातळीवरील पूर्ण ऐक्यासह आव्हान देण्यासाठी समाजातील अभिजन विरोधक व पदाधिकाऱ्यांमधील सातत्यपूर्ण संवाद. काय सिडनी टॅरो यांनी कोणती व्याख्या केली आहे? सामाजिक चळवळ म्हणजे सत्ता अधिकार तसेच प्रस्थापित सांस्कृतिक संकेतांना सामायिक हेतूने व सामूहिक पातळीवरील पूर्ण ऐक्यासह आव्हान देण्यासाठी समाजातील अभिजन विरोधक व पदाधिकाऱ्यांमधील सातत्यपूर्ण संवाद. अशा प्रकारे विभिन्न समाजशास्त्रज्ञांनी सामाजिक चळवळीतील वेगवेगळ्या घटकांना वेगवेगळ्या संदर्भाने अधोरेखित केले आहे. अशा प्रकारे आपल्याला सामाजिक चळवळ याविषयीची संकल्पना सविस्तर पाहता येते. दुसरी संकल्पना आहे पर्यावरण चळवळ. उत्तर पर्यावरणवाद हे व्यापक तत्त्वज्ञान आहे. तत्त्वज्ञान आपल्या सभोवतालच्या परिसराच्या संवर्धन आणि विकासाला केंद्रीभूत मानून पर्यावरण आणि संस्कृतीच्या सुधारणेसाठी प्रयत्न करते. गाडगीळ आणि गुहा यांनी पर्यावरण चळवळ याची व्याख्या केली. ती अशी केली आहे की नैसर्गिक संसाधनाचा शाश्वत उपयोग, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे किंवा पर्यावरणाचे जतन करणे या दिशेने जाणीवपूर्वक निर्देशित केलेली एक संघटित सामाजिक प्रक्रिया म्हणजे पर्यावरण चळवळ होय. पर्यावरण चळवळीची व्याख्या पुन्हा एकदा ऐका. नैसर्गिक संसाधनाचा शाश्वत उपयोग, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे किंवा पर्यावरणाचे जतन करणे या दिशेने जाणीवपूर्वक निर्देशित केलेली एक संघटित सामाजिक प्रक्रिया म्हणजे पर्यावरण चळवळ होय. हरित चळवळ, संवर्धन चळवळ ह्या संज्ञा वैकल्पिकरित्या पर्यावरण चळवळीसाठी वापरल्या जातात.
जीवनशैलीतील लोकसंख्या, शास्त्रीय, सामाजिक आणि सांस्कृतिक अनियमित विसंगती पर्यावरणीय संतुलनाला घातक आहेत. पर्यावरणीय चळवळ ही एकल स्वरूपाची नाही. ही चळवळ व्यापक आहे. यामध्ये पर्यावरणीय आरोग्य, मानवाधिकार, आदिवासींचे हक्क आणि पर्यावरणीय स्त्रीवाद इत्यादी मुद्द्यांचा समावेश होतो. अशा प्रकारे आपल्याला पर्यावरणीय चळवळ ही संकल्पना लिहिता येते. प्रश्न 5 आहे, संकल्पना आकृती पूर्ण करा. आणि संकल्पना दिली आहे, 19व्या शतकातील स्त्रीवादी चळवळी पुढील महत्त्वपूर्ण आव्हाने. काय संकल्पना? 19व्या शतकातील स्त्रीवादी चळवळी पुढील महत्त्वपूर्ण आव्हाने. हे एका मधात चौकोनामध्ये दिलेलं आहे आणि त्यासमोर 4 चौकोन दिली आहेत. त्या चौकोनामध्ये आपल्याला ती आव्हाने लिहायची आहेत. पहिलं आव्हान आहे पुरुषप्रधान समाज. दुसरं आव्हान आहे शिक्षणाचा अभाव. तिसरं आव्हान आहे धार्मिक रूढी परंपरा. आणि चौथं आव्हान आहे संयुक्त कुटुंब. अशा प्रकारे आपल्याला 19व्या शतकातील स्त्रीवादी चळवळी पुढील महत्त्वपूर्ण आव्हाने लिहिता येतात आणि ही संकल्पना आकृती पूर्ण करता येते. प्रश्न 6 आहे, आपले मत नोंदवा. आणि यामध्ये पहिला प्रश्न दिला आहे, पर्यावरणीय अभ्यासक्रमामुळे तुमच्या वर्तनावर काही परिणाम झाला आहे का? काय प्रश्न आहे? पर्यावरणीय अभ्यासामुळे तुमच्या वर्तनावर काही परिणाम झाला आहे का? आणि उत्तर दिलं आहे. या उत्तरामध्ये आपल्याला आपले मत नोंदवायचे आहे. तर उत्तर पाहूया. शाश्वत विकासाची संकल्पना प्रत्यक्ष आचरणात आणते किंवा आणतो. हे कशामुळे? पर्यावरणीय अभ्यासक्रमामुळे. जर मुलगी असेल तर आणते लिहायचं आणि मुलगा असेल तर आणतो लिहायचं. समजा आपण मुलगी समजूयात तर कसं लिहावं लागेल? शाश्वत विकासाची संकल्पना प्रत्यक्ष आचरणात आणते. दुसरा मुद्दा आहे, पर्यावरणीय अभ्यासक्रमामुळे पर्यावरण ऱ्हासास मानवी वर्तन जबाबदार आहे याची जाणीव झाली आहे. ही कशामुळे झाली आहे? पर्यावरणीय अभ्यासक्रमामुळे आपल्याला जाणीव झाली आहे की मानवी वर्तन हे पर्यावरण ऱ्हासास कारणीभूत ठरत आहे. तिसरा मुद्दा आहे, पर्यावरण संवर्धन विषयक महाविद्यालयीन उपक्रमामध्ये सक्रियरित्या सहभागी होतो किंवा होते. चौथा मुद्दा आहे, पर्यावरणविषयक संघटनांचे सदस्यत्व त्यांच्या पर्यावरणविषयक जागृती मोहिमामध्ये सहभागी होतो किंवा होते. मुलगा असेल तर होतो लिहिता येते आपल्याला. पुन्हा एकदा वाचते. समजा मुलगा आहे असं समजून आपण वाचूयात. पर्यावरणविषयक संघटनाचे सदस्यत्व त्यांच्या पर्यावरणविषयक जागृती मोहिमामध्ये सहभागी होतो. आपले मत नोंदवामध्ये दुसरा प्रश्न दिला आहे, सामाजिक चळवळीद्वारे सामाजिक वास्तवाचे भान आणण्याचे महत्त्व स्पष्ट करा. काय प्रश्न? सामाजिक चळवळीद्वारे सामाजिक वास्तवाचे भान आणण्याचे महत्त्व स्पष्ट करा. उत्तर, पर्यावरणविषयक चळवळीमुळे सामाजिक भान असलेले समाज घटक पर्यावरण संवर्धनास हातभार लावत आहेत. 19व्या शतकात स्त्रीविषयक चळवळीमुळे स्त्रियांवर होणारे अन्याय, अत्याचार या सामाजिक वास्तवाची जाणीव पुरुषप्रधान समाजात झाली. त्या समाजाने स्त्रीविषयक सुधारणा स्वीकारल्या. 21व्या शतकात सामाजिक जाणीवा अधिक प्रगल्भ झाल्याने स्त्री-पुरुष समानता हे तत्त्व अनेक कुटुंबे आचरत आहेत. चौथं कारण आहे, पर्यावरणविषयक चळवळीमुळे पर्यावरण ऱ्हासास मानवी वर्तन कारणीभूत आहे याची जाणीव समाजात झाली आहे. त्यामुळे हे कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न मानवी समाज करत आहे. अशा प्रकारे आपल्याला सामाजिक चळवळीद्वारे सामाजिक वास्तवाचे भान आणण्याचे महत्त्व स्पष्ट करता येते. प्रश्न 7 आहे, पुढील प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहा. आणि ते उत्तर आपल्याला कमीत कमी 150 शब्दामध्ये लिहायचं आहे. प्रश्न, समाजात बदल घडवून आणण्यासाठी सामाजिक चळवळी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. या विधानाच्या संदर्भात आपण अभ्यासलेल्या कोणत्याही 2 भिन्न सामाजिक चळवळी निवडा आणि त्यावर टिप्पणी द्या. चळवळीशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे.
चळवळीमुळे भारतीय समाजात कसे बदल घडून आले? या प्रश्नामध्ये आपल्याला 2 चळवळीविषयी अभ्यास करायला सांगितला आहे. तर आपण शेतकरी चळवळ आणि कामगार चळवळ पाहूयात. पहिले दिले आहे शेतकरी चळवळ. भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतीय समाजातील जास्तीत जास्त लोक शेतीशी संबंधित व्यवसायांशी संलग्न आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे शासनाला जाग आली असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध पावले उचलण्यात आली. ब्रिटिश राजवटीच्या काळातील महसूल प्रणाली शोषणकारी होती. त्याविरुद्ध 19व्या शतकात देशाच्या विविध भागात शेतकऱ्यांनी उठाव केले. शेतकरी चळवळीमुळे शेतकरी वर्ग संघटितपणे आपल्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. 20व्या शतकात राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी चंपारण्य, खेडा आणि बारडोली येथे सत्याग्रह केले. स्वामी सत्यानंद यांनी बिहार राज्यात शेतकरी सभा संघटित केली. 1935 साली पहिली किसान काँग्रेस आयोजित करण्यात आली. 1936 साली अखिल भारतीय किसान सभा स्थापन करण्यात आली. स्वातंत्र्योत्तर कालखंडात शेतकरी व शेतमजुरांच्या परिस्थितीत फारशी सुधारणा झाली नाही. 1970च्या दशकात देशातील विविध राज्यात नव्याने शेतकरी चळवळीचा उदय झाला. 1970च्या दशकात काय झालं? देशातील विविध राज्यात नव्याने शेतकरी चळवळीचा उदय झाला. आता पाहूयात कामगार चळवळ. पहिल्या महायुद्धानंतर कामगारांनी संपाचे अस्त्र उगारून आपला असंतोष व्यक्त केला. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात औद्योगिकीकरणाची सुरुवात होऊन भांडवलदार व कामगार असे 2 वर्ग उदयास आले. कामगारांनी संघटितपणे भांडवलशाही व्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला. ऑक्टोबर 1920 मध्ये लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली AITUS ची स्थापना करण्यात आली. नारायण मेघाजी लोखंडे यांनी सन 1884 मध्ये बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही देशातील पहिली कामगार संघटना स्थापन केली. कामगारांना संघटितपणे भांडवलदार वर्ग यांच्याकडून होणाऱ्या शोषणाचा विरोध केला. कामगार चळवळीद्वारा साम्यवादी विचारांचा प्रसार झाला. स्वातंत्र्योत्तर कालखंडात INTUS, HMS, CITM इत्यादी कामगार संघटना प्रभावीपणे कामगार वर्गाच्या हितासंबंधाची जोपासना करीत होत्या. सन 1982च्या मुंबईतील गिरणी कामगारांच्या अयशस्वी संपानंतर भारतातील कामगार चळवळ क्षीण झाली. कामगार हिताचे कायदे करण्यास त्यांनी शासनास भाग पाडले. मात्र जागतिकीकरणानंतर शासनाची भूमिका अधिकाधिक भांडवलदार धार्जिणी होत आहे. क्षीण कामगार चळवळ ते रोखू शकत नाहीत. अशा प्रकारे आपल्याला कामगार चळवळीविषयी माहिती लिहिता येते. या चळवळीतून आपण समाजात बदल घडवून आणण्यासाठी सामाजिक चळवळी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात हे स्पष्ट केले आहे. अशा रीतीने भारतातील सामाजिक चळवळी या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्यायाचा आपण सविस्तर अभ्यास केला आहे. अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यापर्यंत आमचे हे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. काही समस्या असेल, काही सूचना असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.